सोलापूरमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। सोलापूरची निवडणूक मोठ्या ताकदीने जिंकून या माझ्या बरोबर ते पुन्हा लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची मला खात्री आहे। त्यामुळे देश रामसाठी देश रामाची वाट पाहत होता आणि सोलापूर या रामाची वाट पाहत होता आणि दोन्ही राम भारतीय जनता पार्टीने एक देशाला दिले आणि एक सोलापूरला दिले। मी खात्रीने या ठिकाणी सांगतो सोलापूर जिल्ह्याचा मागोवा घेतलाय, कानोसा घेतलाय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जलजीवन योजना असो, श्रावणबाळ योजना असो, तुमचा आयुष्यमान योजना असो किंवा 88 कोटी लोकांना देणारी रेशन योजना असो किंवा झोपडपट्टी पुनर्वसन असो, या ठिकाणी 30,000 घरं आपल्या ठिकाणी लोकार्पण झालेल्या आहेत। शौचालयाच्या योजना असतील, हजारो योजना कोविड सारख्या महामारीमधून 150 कोटी लोकांना या ठिकाणी वाचलंय। मी एक सांगतो, मोदीजींवर ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे, आज कोण बोलू शकतं की ज्यांनी मोदीजींच्या विकासाचा लाभ घेतला नाही? मी खात्रीने सांगतो साहेब, या सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघामधला आता मी कालच सांगितलंय, एक माणूस दाखवा की ज्यांनी मोदीजींच्या विकासाचा लाभ घेतला नाही आणि त्या माणूसच फक्त मोदीजींवर भाजपवर बोलू शकतो। ज्या माणसाने मोदीजींनी केलेल्या हायवेवर चालला नाही, ज्या माणसाने जलजीवन योजनेचा लाभ घेतला नाही, ज्या माणसाने कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही, ज्या माणसाने कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही, अतिशय चांगले हायवे, विमानतळ, रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाचवी झालेली महासत्तेचा कुठलाही लाभ घेतला नाही, तोच माणूस भारतीय जनता पार्टीवर टीका करू शकतो, मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो। अशा माणसांनीच फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे, ज्यांनी कधी निर्माण केलेला हजारो लाखो कोटीच्या हायवेवरून तिने प्रवास केला नाही। एकही माणूस या जिल्ह्यामध्ये शोधून सापडणार नाही की ज्याने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याला लाभ दिला नाही, असा माणूस शोधावा म्हणून कालच आम्ही पलटण भाजपच्या वतीने त्या ठिकाणी आव्हान केले। 1 कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही असा माणूस शोधून सापडा, त्याला भारतीय जनता पार्टी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईल अशा प्रकारचा संकल्प आपण दिलेला आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की या दोन्ही मतदारसंघामधल्या हजारो लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे। आज आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी साहेब काम करतोय। काही लोक स्वतःचा परिवार मोठा करण्याकरता काम करताय आणि स्वतःच्या परिवाराला बळ देण्याचं काम करताय। ऑलरेडी लाभार्थी असताना ऑलरेडी त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या विधान परिषद असो किंवा अन्य ठिकाणच्या त्यांना लाभ दिलेला असताना किंवा कारखान्यांना मदत केलेली असताना सुद्धा एक त्यांचं पोट भरत नाहीये आणि आम्ही मोदीजींचा परिवार देईल त्याला तिकीट आम्ही त्याचं काम करायला तयार होतो। पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणारे, एका रात्रीत चल बदलणारे, काल रात्रीपर्यंत आपल्या बरोबर असणारी माणसं आज चुकीच्या पक्षाचा विचार घेऊन आपल्या समोर येणार आहे। ज्या लोकांना पूर्णपणे जनता नाकारलाय शिवरायांना, ही लोक कृतज्ञ आहेत का नाही? हातवरती करून सांगा, या गद्दार आहेत का नाही? या गद्दाराला माफी द्यायची का? यांचं डिपॉझिट जप्त करायचं का? 100% तुमच्या जीवावर खरणार म्हणून सांगायचं का? ही निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो, या लोकांचं डिपॉझिट सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी जप्त केल्याशिवाय राहणार नाही। आणि खासदार झालेलं तुम्हाला पाहत नाही का? या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना, कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे। आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार, खासदार झालं पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे। त्या पैलवांना विनंती आहे, राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत। ही सांगली संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचं स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले माढा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, सोलापूरचे उमेदवार तरुण तडफदार गरिबाचं पोट त्याचे वडील आमदार खासदार नव्हते, मंत्री नव्हते, ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सुभाषबापू देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख मालक, आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमारजी गोरे, आमदार सचिनजी कल्याण शेट्टी, आमदार चंद्रमामा शिंदे, आमदार समाधानजी अवतारे, आमदार यशवंतजी माने, आमदार शहाजी बापू पाटील. काय झाडी काय डोंगर. या ठिकाणी उपस्थित माननीय राजन पाटील मालक, प्रशांत परिचारक मालक, दीपक आबा साळुंके, रश्मीताई बागल, विक्रमजी देशमुख, नरेंद्रजी काळे, साजीब पवार, चेतन केदार, किशोर देशपांडे, खरं म्हणजे विष्णुभाऊ कसबे, खरं तर मंचावर चित्रफिती या प्रसार माध्यमातून संपूर्ण देशाला पाहायला मिळेल आणि जगाला कळेल की खरंच देशामध्ये निर्वाचन आयोग जो त्याने आमच्याबाबत निर्णय दिलेला आहे, उफराटा आमचं नाव आणि चिन्ह हे जसं गद्दारानं दिलं तो अजूनही विकला गेलेला नाही. मग तो पंतप्रधान पद भूषवलेला कोणी नेता असो किंवा सामान्य नेता असो, सगळ्यांना समान न्याय हा निवडणूक आयोग लावतो आहे आणि आजपासूनच हे फोटो आणि या फिती मी अपेक्षित करतोय. आप लोगों को नोटिस एक इशू हुआ है. नोटिस नहीं, एक उन्होंने परिपत्र क्या कहते हैं उसको, परिपत्रक दिया है जिसका मैं स्वागत कर रहा हूं और इसलिए स्वागत कर रहा हूं क्योंकि उनके लिखा गया है सभी मान्यता प्राप्त जितनी सारी पार्टियां हैं पॉलिटिकल, उनके लिए उन्होंने एक पत्र लिखा है और उसमें मुझे खुशी है कि भाजपा का भी नाम है और इसलिए मुझे खुशी है क्योंकि फिर भाजपा भी मान्यता प्राप्त पार्टी है और इसलिए मैं मान्यता उनकी मान रहा हूं. जो आगे जो उन्होंने लिखा है कि आज के बाद या इसके आगे सारी पॉलिटिकल पार्टी की जितने सारे नेता हैं वो कहाँ जाएंगे, हेलीकॉप्टर या एयरक्राफ्ट, उनकी जानकारी देनी चाहिए, कितने दिन रहेंगे, उनके साथ सामान क्या रहेगा और ये सारी जानकारी उनको देने की उन्होंने एक बात कही है. तो जैसे आपने देखा, आपके माध्यम से पूरे देश ने देखा कि राहुल गांधी जी का सामान वो पूरा चेक कर रहे हैं. तो आज से और आज के बाद भी नरेंद्र मोदी जी और अमित शाह की बैग, उनके बैग में भी क्या है वो भी सब पूरी जनता देखेगी, ये मैं अपेक्षा करता हूं. और इससे पता चलेगा कि जो हमारी एक आशंका है, हमारा चिन्ह और नाम जिस तरीके से उन्होंने गलत तरीके से, जिसके खिलाफ हम सुप्रीम कोर्ट में गए हुए हैं और आशा है हमें वहां न्याय मिलेगा, जरूर मिलेगा, लेकिन गद्दारों के हाथों में दिया. तो अब उनको एक उपलब्धि है कि वो बिका हुआ नहीं है निर्वाचन आयोग. और इसलिए मैं मानता हूं कि प्रधानमंत्री जी कितना प्रोटेक्शन लेके घूमते हैं, उसका खर्चा कौन करता है, जो उनका आना जाना होता है उनका खर्चा कौन करता है, उनके बैग में क्या होता है, वो बैग कैसी खोली जाती है, बैग कैसी बंद की जाती है, वो पूरी जानकारी पूरी देश की जनता की नजर के सामने आएगी, यही मैं आशा करता हूँ. नमस्कार. विकास पुरुष
माननीय नरेंद्र मोदीजी आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे, एनडीए आहे. आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहेत, ज्यांच्या अंतर्गत 26 पक्ष या ठिकाणी आहेत. बंधू भगिनींनो, मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे. पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल. आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत. आमच्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे. या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे. आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी डब्यांच्या रूपानं आहेत. आणि आपली गाडी कशी आहे? आपल्या गाडीमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे. दुसरीकडे गाडी कशी आहे? राहुल गांधींची गाडी. त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाही, सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात. आता मला सांगा, इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो. आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे, ते प्रणितीताईलाच बसवणार आहे. त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिनमध्ये बसायला जागा देखील नाहीये. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही. हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात दोन्ही सक्षम उमेदवार आहेत. पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? आणि प्रणितीताईचं किंवा मोहितेंचं कुठलं ते काय त्यांचे पिपाणी तुतारी त्याचं मला सांगा, त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळतं? कोणाला? राहुल गांधी. ते त्यांचा घरचा नाव आहे बाबा, राहुल गांधी. आता मला सांगा, कोणाला मत दिलं पाहिजे? कोणाला दिलं पाहिजे? सोलापूरकर इतके हुशार लोक, काय सांगण्याची गरज आहे? सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात. या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे. आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो. बंधू भगिनींनो, केवळ 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. 25 कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले. केवळ 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरात राहतात. मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांमुळे. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे. मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेतनं दिला. 60 कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर जागावं लागायचं, नदीवर जावं लागायचं, आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं ते मोदीजींमुळे. हे 60 कोटी लोक जे 70 वर्ष हंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोचवलं. 55 कोटी लोक ज्यांना कुठलंही त्या ठिकाणी सुविधा नव्हती, आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांना 5 लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला. आज आम्ही गावोगावी जातात
म्हातारे लोक भेटतात. एका म्हाताऱ्याने मला सांगितलं, साहेब 3 लाख रुपये ऑपरेशन लागत होते, घरचे सगळे बसलो, विचार केला अजून 5-7 वर्ष सगळ्याच आहे, कशाला ऑपरेशन करायचं, त्यापेक्षा दिलेलं बरं. पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली, 3 लाखाचं ऑपरेशन मोफत झालं. आता 10 वर्ष मला काही होत नाही. हे त्या म्हाताऱ्याचे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे, मोदीजी का बाल भी कोई बाका नहीं कर सकता. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली, पीक विम्याची योजना आणली, इरिगेशनच्या योजना आणल्या, आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरिया सारखी योजना आणली, आमच्या शेतकऱ्यांकरता MSP वाढवत त्या ठिकाणी जवळपास दुपटीपर्यंत पोहोचवलं. आणि त्याचवेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं. आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत. माझी तक्रार नाही, पण त्यांना विचारा, ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले. आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे. 30,000 घरं या ठिकाणी आम्ही तयार करून दिली. आणि मी त्यांना सांगू इच्छितो, त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाहीये. जनतेला माहितीये घर कोणामुळे मिळालं, त्यामुळे ते आपल्यालाच मतदान करणार आहेत. बंधू भगिनींना, आज आपण बघा, आमच्या 12 बलुतेदारांकरता विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली. आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली. आणि या योजनेच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता, त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता, पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली. त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवला. आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली. आणि सगळ्या बँकांना सांगितलं, प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचमधनं जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स मी रद्द करून टाकेल. आज अनुसूचित जातीचे हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. माझ्या माता भगिनींकरता 80 लाख बचत गट तयार करून 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले. आमच्या तरुणांकरता मुद्रा सारखी योजना आणली. 10 लाखाचं लोन बिना तारण, बिना गॅरेंटरचं. पूर्वी बँकेत गेलं तर विचारायचे घर तारण ठेवता का, विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल. मोदीजींनी 10 लाखाचं लोन बिनव्याजी, बिन तारण 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो. तुम्हाला मिळालं, यांना लाभ मिळाला, या बिगर गॅरंटर बघा. आणि मला सांगताना आनंद वाटतो, याच्यामध्ये माता भगिनींनो, याच्यामध्ये 30 कोटी महिला आहेत. 30 कोटी महिला. कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि त्यामुळे 30 कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं. आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता 10 लाख नाही, 20 लाखापर्यंतचं लोन हे कुठलंही तारण नाही, कुठलंही गॅरेंटर नाही, अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिलं जाणार आहे. आणि बंधू भगिनींनो, हे सगळं करताना 80 कोटी लोकांना 2020 सालापासून मोदीजींनी मोफत रेशन दिलं.